आज आपण बनवतोय गुळपापडी किंवा गुळपापडीच्या वड्या। गुळपापडी म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आवडीने खाल्ला जाणारा गव्हापासून बनवलेला एक पौष्टिक पदार्थ। करायला एकदम सोपा असणारा हा पदार्थ खायला एकदम खुटखुटीत आणि खुसखुशीत लागतो। आवर्जून ह्या दिवसांमध्ये हा पदार्थ नक्की बनवावा, का तर एक तर खूप कमी साहित्यामध्ये ह्या टेस्टी वड्या बनतात, दुसरं म्हणजे अगदी मोजून अर्धा तासामध्ये गुळपापडी रेडी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम करायला सुटसुटीत आणि सुपर हेल्दी डिश असल्यामुळे मुलांना आपल्या खाऊच्या वेळात देण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर ठरते। तर आज आपण बनवतोय गुळ आणि गव्हापासून बनणारा एक पारंपरिक सुपर टेस्टी आणि तेवढाच हेल्दी पदार्थ गुळपापडी। सगळ्यात पहिले आपण घेऊया अशी एक थाळी ज्यामध्ये आपल्याला वड्या थापता येतील। जर तुमच्याकडे चौकोनी असेल तर चौकोनी घ्या किंवा तुमच्याकडे गोल असेल तर अशी घ्या। ही साधारणपणे मी बघेल तर अशी 20 सेंटीमीटरची आहे। यामध्ये साधारणपणे 20 ते 22 गुळपापडीच्या वड्या आरामशीर पडतील। थोडंसं आपण यावर घालूया तूप आणि व्यवस्थित ग्रीजिंग करून घेऊया। याचं व्यवस्थित चारी बाजूने सगळ्या बाजूने लावून घेऊ। ही प्रोसेस सगळ्यात पहिले करून ठेवणं गरजेचं असतं, कारण मिश्रण ओतल्यानंतर पटकन ते सॉलिडिफाय होतं, ते असं कडक होतं। त्यामुळे ही जर प्रोसेस आपण आधी करून नाही ठेवली तर आपल्या गुळपापडीच्या वड्या नीट पडणार नाही। त्यामुळे सगळ्यात पहिले ही प्रोसेस तुम्ही करून ठेवा। या वड्यांसाठी प्रमाण सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपण हे आधी बघूया। मी एकच सेम वाटी इथे वापरलेली आहे। एका वाटीमध्ये एक हे गुळाचं प्रमाण आहे। इथे आहे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ मी थोडंसं जाडसर घेतलेलं आहे। मेक शुअर तुम्ही पण थोडंसं जाडसर गव्हाचं पीठ घ्या, ग्रोसरी स्टोअरमध्ये आरामशीर मिळतं। त्यानंतर एकाच एक प्रमाणाप्रमाणे गुळ आणि साधारणपणे त्या वाटीला थोडंसं कमी राहील, म्हणजे पाऊणपेक्षा थोडंसं जास्त पण एकपेक्षा कमी असं तूप। मी जाडसर गव्हाचं पीठ वापरलं आहे, त्याने वडीला असं छान खुटखुटीत टेक्स्चर येतं। पण जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही साधं गव्हाचं पीठ वापरू शकता, जे आपण नॉर्मल पोळीसाठी वापरतो। गुळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही शक्यतो अशा टाईपचा गुळ घ्या। हा ढेपेमधला गुळ आहे, जो मी असा छान चिरून घेतलेला आहे आणि त्यातले जे आहे टेक्स्चर किंवा खडे जे आहे ते असे मोडून घेतलेले आहे। शक्यतो जेवढा तुम्हाला असं मस्त छान चिरता येईल तेवढा तुम्ही चिरा आणि शक्यतो पावडरचा गुळ वापरू नका। पावडरच्या गुळाने ना वडी अशी छान बांधली जात नाही, तर ह्या टाईपचा गुळ जो ढेपेमधला येतो तो व्यवस्थित चिरून अशा पद्धतीने घ्या। त्यानंतर घेतो शुद्ध तूप। गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही तुम्ही वापरलं तरी पण चालेल। कुठलेही गोडाचे पदार्थ करताना ना मल्टीटास्किंग अजिबात करू नये। इतर कुठलेही पदार्थ त्यावेळी गॅसवरती चढलेले बिलकुल नसावेत, कारण काय तर साखरेबरोबर किंवा गुळाबरोबर काम करताना कायम आपल्याला थोडंसं विजिलंट किंवा अलर्ट असायला लागतं। जरा टेम्परेचर कमी जास्त झालं, जरा पुढे मागे जास्त भाजलं गेलं तर त्या पदार्थाचा नक्षा पूर्णपणे बदलू शकतो। तर गुळपापडीच नाही तर कुठलाही गोडाचा पदार्थ करताना शक्यतो अशी वेळ निवडावी जी एकदम शांत आहे। मी शक्यतो रात्रीची किंवा लवकर सकाळची वेळ प्रेफर करते, कारण तेव्हा आपलं मन घरच्या इतर कामांमध्ये प्री ऑक्युपाइड नसतं। एक अशी मोकळ्या तोंडाची कढई घेतली आहे। गॅस चालू करू आपण। यामध्ये घालूया आपण गव्हाचं पीठ। गॅस मंदच ठेवा आणि आपण एक 10 सेकंद फक्त असं मंद गॅसवरती हे रोस्ट करून घेऊ। यामध्ये आता घालूया तूप। मिक्स करून घेऊ आपण आता हे। आता कमीत कमी आपल्याला 10 मिनिटं तरी हे व्यवस्थित परतायचं आहे। मंद गॅसवरती परतायचं आहे, जोपर्यंत व्यवस्थित असं ना जी गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला हाताला हलकं लागेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। व्यवस्थित परतत राहा। मेक शुअर ही खाली कढईला अजिबात गव्हाचं पीठ लागलं नाही पाहिजे। तुम्ही बघाल जसं जसं हे शिजायला लागतं, व्यवस्थित रोस्ट व्हायला लागतं, तशी अशी जाळीसर इथे दिसायला लागते। जसं आपण स्टर करू तसं त्या स्टेजला आपण समजू शकतो की बऱ्यापैकी आपलं हे असे परतत आलेलं आहे। जर तुमच्याकडे खूप छोटा गॅस नसेल आणि मीडियम गॅसवर जर तुम्ही हे करत असाल तर साधारणपणे 5 ते 7 मिनिटांमध्येच हे होऊन जाईल। कुठल्याही गोड पदार्थासाठी किंवा वड्यांसाठी स्पेशली प्रमाण खूप महत्त्वाचं असतं।
त्यामुळे हे जे प्रमाण आहे तुम्ही आहे तसं फॉलो करा, त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हिएशन करू नका. ह्याची जी लिस्ट आहे इन्ग्रेडियंटची, साहित्याची, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आहे. जर तुम्हाला नंतर तिथे रेफर करायचं असेल तरी तुम्ही तिथे पण रेफर करू शकता. हे मिक्सचर आता चांगलंच हलकं वाटायला लागलेलं आहे, व्यवस्थित आता शिजलं आहे. आणि आता भाजलेल्या गव्हाच्या पिठाचा एक खमंग सुवास पण आपल्याला यायला लागतो, त्याच्याकडे पण जरा लक्ष द्या. या स्टेजला आपण घालूया इथे डिंकाची पावडर. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जसं जसं मिक्स करत जातो तसं डिंक जो आहे तो फुलायला चालू करतो. व्यवस्थित मिक्स करा. तुम्ही बघाल तसं व्यवस्थित फुललेला डिंक आपल्याला दिसतोय, तर मेक शुअर तो असा व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये मर्ज करायचा आहे. डिंक आपल्याला दिसेल तसा फुललेला डिंक यामध्ये नीट मिक्स करून घ्या, असा मर्ज करून घ्या या मिक्सचरमध्ये. आणि गॅस कायमच मंद ठेवा या प्रोसेसमध्ये. डिंक पावडर घालणं हे थोडं ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्सची पण पावडर टाकू शकता किंवा काही नाही टाकलं तरी चालेल. पण आता सध्या थंडीच्या दिवसामध्ये डिंक खाणं चांगलं असतं म्हणून यामध्ये मी डिंक पावडर मिक्स केली आहे. आता अतिशय महत्त्वाची स्टेप म्हणजे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे. सगळं नीट मिक्स झालं की ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करून थोडा वेळ वेट करणं ही एक महत्त्वाची स्टेप आहे. ह्यातली वाफ आपल्याला हळूहळू हळूहळू काढायची आहे. पण मिश्रण खूप जास्त थंड नाही होऊ द्यायचे, कारण आता ह्यामध्ये आपल्याला पुढे गूळ इनकॉर्पोरेट करायचा आहे, घालायचा आहे. घड्याळाचा टायमर लावून तुम्ही साधारणपणे 35 सेकंद ते 40-45 सेकंद आपण हे असंच वाफ बाजूला काढूया यातली. गॅस मी बंद ठेवलेला आहे हे लक्षात घ्या. गॅस चालू असताना आपण त्यामध्ये गूळ मिक्स केला किंवा त्याची वाफ आहे ती व्यवस्थित काढली नाही तर जी गुळपापडी नंतर बनते ती अशी च्युई टेक्स्चरची बनते, चिवट बनते आणि त्या गुळपापडीच्या वड्या एवढ्या चांगल्या लागत नाही, अशा खुटखुटीत आणि खुसखुशीत लागत नाही. आता यामध्ये टाकूया गूळ. लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हात पटपट चालवायचे, इन्स्टंटली आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आपला गॅस बंदच आहे हे लक्षात ठेवा. गूळ सगळा व्यवस्थित लागला पाहिजे सगळीकडे. सगळं आता व्यवस्थित झाला आहे मिक्स. ज्या स्टेजला वाटेल आपला की गूळ असा व्यवस्थित मिक्स झाला आहे त्या स्टेजला आपण हे थाळीमध्ये पोर करूया. इमिजिएटली आपल्याला हे असं सगळं पसरवायचं आहे गरम असतानाच. एका चमच्याच्या साह्याने आपण हे सगळं इवन आउट करू, एकदम व्यवस्थित सम प्रमाणात स्प्रेड करूया. यामध्ये घालूया सुक्या खोबऱ्याचा किस. तुम्हाला किस आवडत नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुकडे करून बारीक. साधारणपणे 5 मिनिटं आपण हे असंच रेस्ट करू आणि त्याच्यानंतर त्याच्या वड्या कापून घेऊया. वड्या कापताना शक्यतो अशा टाईपची प्लेन सुरी घ्या, अशी दातेवाली सुरी घेऊ नका, त्याने आपल्या वड्या उचकटण्याचा चान्सेस असतो. शक्यतो अशी प्लेनवाली घ्या. आता आपण वड्या कापायला चालू करू. इथपर्यंत आलं की थांबवा. तुमची थाळी आहे ती टर्न करा आणि मग इथून परत चालू करा. सेम पद्धतीने चालू करा तुम्ही आणि टर्न करा थाळी आणि इथून परत काप द्या, म्हणजे ती एक समान कापली जाते. मला अशा काईटच्या आकाराच्या वड्या आवडतात त्यामुळे मी अशा कापते. जर तुम्हाला स्क्वेअरिश आवडत असेल तर तुम्ही तशा कापा. या साईडच्या कंप्लीट करते. अजून हे मिक्सचर थोडंसं गरम आहे तर कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, नंतरच वड्या काढायच्या आहेत. वड्या काढण्यामध्ये जर तुम्ही घाई केली तर त्याचा जो शेप आहे तो डिफॉर्म होईल, त्याचे तुकडे होतील. त्यामुळे शक्यतो जेवढं जमेल तेवढा अर्धा तास तरी तुम्ही या वड्या तशाच ठेवा.
तर काही वेळाने साधारणपणे अर्धा ते 1 तासामध्ये अशा छान वड्या सेट होतात. तर आपण आता मस्तपैकी या वड्या मोकळ्या करू, काढून. थोड्याशा वड्या बाजूने मोकळ्या करते पहिले. बाजूने थोडंसं मोकळं करू आपण आणि या स्पेस मधनं आपण असं उलटनं आतमध्ये घुसवू आणि अशा वड्या मोकळ्या करू. अलगदपणे आपण थोडंसं मोकळं करून घेऊ हे आणि अशा वड्या मोकळ्या करून आपण काढून घेऊ. अशी छान खुटखुटीत आणि खुसखुशीत आपली गुळपापडी तयार होते. तर आज आपण बघितला एक पारंपरिक पदार्थ गुळपापडी. तर तुम्ही ही रेसिपी नक्की आजच ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये. टिल देन बाय बाय.